नमस्कार मंडळी. आपण रसासोबत कांदा करतो किंवा कांदावडी करतो. तर गावाकडील पद्धतीने गावरान जशी कांदावडी केली जाते, माझी आजी जशी करते, आज मी तशाच पद्धतीने अगदी गावरान आणि झटपट होणारी भाजी आहे. खूप वेळही लागत नाही आणि साहित्य तर खूपच कमी लागते. अगदी सोपी आणि झटपट होणारी जर भाजी करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी मी इथे कढई घेतली आणि कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित तापू दिलं, थोडंसं गरम झालं की त्यात मोहरी घालायची अर्धा चमचा. मोहरी तडतडली की लगेच आपण त्यात जिरेसुद्धा घालणार आहोत अर्धा चमचा. अर्धा चमचा जिरे तडतडले की लगेचच आपल्याला कांदा घालायचा आहे. तर कांदा आपला चांगला 1.5 वाटी घालतो आहे. म्हणजे मी इथे 4 कांदे घेतलेत. मोठाले मीडियम आकाराचे जे कांदे असतात ते 4 घेतलेले आहे. ते घ्यायचे आहेत आपल्याला. कांदा आपल्याला तेलामध्ये जेव्हा घालून घेतो त्यावेळेस गॅस खूप फुलही नाही, खूप कमीही नाही, मिडियम गॅसवरती काय करायचं आहे, थोडासा पारदर्शक होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. जास्त ब्राऊन होईपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेणार नाही आहोत. थोडासा पारदर्शक झाला त्या स्टेजवरती मी काय केलं आहे, म्हणजे 2 मिनटं आपल्याला त्याला फ्राय करून झाल्यानंतर लसणाची पेस्ट टाकली, आबडधोबड कुटलेली अर्धा चमचा. लसूण आपला थोडासा फ्राय करून घेतला की वडी घालायची. आपण सांडगे जे आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. उन्हाळी वाळवण आहे, आपण वाळवण करून घेतलेलं आहे. पण रस्साच्या दिवसात आपण कांदा वडीसुद्धा करतो आणि वडीची भाजीसुद्धा करतो रस्स्याची. तर आपले वडी टाकून घेतल्यानंतर मी अर्धी वाटी तुकडे तुकडे करून घेतलेत वडीचे. तर त्याचे तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला त्या कांद्यासोबत ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे. चांगले 1 ते 1.5 मिनटं आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. ज्यावेळेस त्याचा फ्लेवर छान यायला लागेल, म्हणजे भाजल्याचा फ्लेवर आला की त्या स्टेजवरची आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा कऱ्हाळ्याची पावडर. कऱ्हाळ पावडर नसेल तुमच्याकडे तरी चालेल, नुसता मसाला घातला तरी चालेल. तर गरम मसाला घातला, 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिर्च पावडर त्यामध्ये घालू शकता. तुम्हाला रसासोबत थोडीशी स्पायसी भाजी हवी असेल तर थोडंसं लाल मिर्च पावडर अजून वापरली तरी चालेल. तर आपले मसाले लाल मिर्च पावडर आणि हळद घालून झालं आहे, व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कऱ्हाळ्याची सुद्धा मी भाजून घेतलं आहे कऱ्हाळं आणि नंतर पावडर करून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे. तुमच्याकडे कऱ्हाळं नसेल तर नाही घातलं तरी चालेल, थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल त्याऐवजी. तर इथे काय केलं आहे, गरम पाणी घ्यायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे. थंड पाण्याने काय होतं, थोडीशी चव कमी होते, म्हणजे जी टेस्ट आपल्याला पाहिजे ना भाजीची ती टेस्ट येत नाही आहे. तर यासाठी मी काय केलं आहे, चांगलं 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. तर आता आपल्याला मंद आचेवर या भाजीला शिजू द्यायचं. तर शिजायला 8 ते 10 मिनटं लागतील आणि पाणी लागलं तर आपण परतसुद्धा पाणी त्यामध्ये गरम करून घालणार आहोत. तर भाजी शिजते, चमचा देऊन आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून थोडासा कोथिंबीरसुद्धा घातला आहे मी आणि मी तुम्हाला सांगितलं 8 ते 10 मिनटं शिजायचं. 8 मिनटं झालेली आहे. आपण एकदा चेक करून बघणार आहोत आपली वडी कुठपर्यंत म्हणजे शिजली की नाही शिजली. तर चमच्याच्या सहाय्याने तुटत नाही, याचा अर्थ ती शिजलेली नाही. तर तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं गरम पाणी केलं आहे मी, अर्धा ग्लास परत पाणी घालून घेते त्यामध्ये, कारण थोडंसं पाणी अजून लागेल आपल्याला शिजायला. तर पाणी घालून आपण परत 4 मिनटं शिजू दिले. तर आपले असे मिळून 12 मिनटं झालेले आहेत पूर्ण. 4 मिनटं झाल्यानंतर आपली भाजी छान शिजलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. सोपी आहे परत करायला, खूप वेळही लागत नाही. तुम्ही रसासोबत तोंडी लावायला, गावाकडे तर प्रत्येकजण तोंडी लावायला कांदा किंवा कांदावडी केल्या जाते. तर अगदी मस्त लागते. आणि जो आपण मसाला, घरगुती मसाला किंवा तुमचा कुठला असेल तो मसाला तुमच्या आवडीनुसार मसाला घालायचा, मस्त फ्लेवर येतो आहे. तर अगदी भाजी शिजून झाली आणि झटपट होणारी भाजी आहे. आणि तुम्हाला जर वाटलं नुसती भाजी जरी अशी करायची पोळीसोबत खायला तर खरंच खूप छान लागेल. ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ही भाजी कशी झाली. तर थोडीशी कोथिंबीर घालून घेतो आहे आणि भाजी आपली व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी वाढण्यासाठी रेडी झालेली आहे. तुमचे 5 ते 6 माणसं असतील तोंडी लावायला भाजी पुरेल अशा प्रमाणात आपण भाजी केलेली आहे. तर रस केल्यानंतर नक्की ट्राय करून बघा. नाही केला रस तरी ट्राय करून बघा. भाजीसोबत, भाकरीसोबत, तुम्हाला कशासोबतही छान लागेल. अगदी गावरान पद्धतीची आणि सोप्या आणि कमी मसाल्यात भाजी केलेली आहे. तर सोपी आणि झटपट होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.